केवळ शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांबरोबर एक आपुलकीचं स्नेहाचं नातं सरांनी सातत्यानं जपलेलं आहे। विशेष म्हणजे आपण बघतो अनेक क्लासेसच्या जाहिराती बघतो आपण। सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीची अशी एक खासियत आहे की त्यांचे विद्यार्थी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक सरकारी आस्थापनांमध्ये सेवा करतायत। मोठ्या हुद्द्यावरती त्यांचे विद्यार्थी आहेत, पण सरांनी कधीच त्यांच्या नावाचा जाहिरातीसाठी उल्लेख केलेला नाही, कधीच त्याचा उपयोग केलेला नाही। हे एक आदर्श आहे आणि अनेक क्लासेस समोर असा आदर्श निर्माण करून देणारे सचिन ढवळे सर क्लासेसच्या क्षेत्रामध्ये देखील त्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि आता क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे। मागच्या 8 वर्षामध्ये ही स्पर्धा सुरू झाली, त्यानंतर आपण मागच्या 4 वर्षामध्ये ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट सुरू केली। आज महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये प्रहार प्रीमियर लीगचा उल्लेख होतो, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचा उल्लेख होतो, सचिन ढवळे सरांचा उल्लेख होतो। तर क्रिकेटमध्ये सरांनी दिलेले योगदान हे सुद्धा खूप मोठं आहे आणि दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत आहे। आज संपूर्ण देशभरामधील टेनिस क्रिकेटसाठी शिखर स्पर्धा म्हणजे ISPL या ISPL प्लॅटफॉर्मचं सुद्धा ॲफिलिएशन या स्पर्धेला मिळतंय आणि पुण्यामध्ये पहिली स्पर्धा आहे की ज्या स्पर्धेला ISPLनं मानांकन दिलेलं आहे। ही पुण्यातली पहिली स्पर्धा आहे, त्यामुळे अनेक अंगानं प्रहार प्रीमियर लीगचा एक वेगळा ओळख निर्माण होते। प्रहार प्रीमियर लीग प्रसिद्धीच्या झोतात येते, प्रहार प्रीमियर लीग आज यशाच्या मार्गावरती आरूढ होते। अत्यंत सुंदर स्पर्धा, अत्यंत देखणं आयोजन, नेटकं आयोजन, देखणी स्पर्धा, प्रहार प्रीमियर लीगचा शुभारंभ झालेला आहे आणि शुभारंभानंतरचा पहिला चेंडू टाकण्यासाठी लोहगड सुपर जायंट्सचा गोलंदाज तिथे तयार आहे शुभम गवारी। फलंदाजीसाठी सुनील गोराड, नितीन मांडवे। 7 षटकांचा सामना आहे, 30 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकायचे आहेत आणि जर नाही संपले एकच घेतलंय का आणि थर्ड ओव्हर टेप बॉल कॅच सुटलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा 4। सुनील गोराड, दीपक पिंपळे, थँक्यू डीजे। काय शानदार सुरुवात आहे, एक चौकार आणि चौकाराने सुरुवात होईल। फलकावरती धावांची संख्या 4। सुनील गोराड ऑन स्ट्राइक, शुभम गवारी गोलंदाजी मार्कवर, कव्हरच्या डोक्यावरून परत एक धावेमध्ये मात्र 38 सर्कलच्या डोक्यावरून चेंडू अलगद खेळून काढलेला आहे। सुनील गोराड 2 धावा इथे पूर्ण करेल। फलकावरती धावांची संख्या 6। तिसरं षटक हे टेप बॉल ओव्हर आहे, जिथे टेप गुंडाळलेला बॉल, एक अर्धी टेप असणार आहे त्या बॉलला, जे ISPL आपण बॉल म्हणतो, ISPL बॉल ओव्हर असं म्हणू शकतो आपण। तर स्पर्धेला झालेली आहे सुरुवात। हॅलो 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 पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये सुनीलने काही दमदार सुरुवात दिली। शुभम गवारी राऊंड विकेट करण्याचा प्रयत्न आहे। सहा धावा फलकावरती पहिल्याच षटकामध्ये नोंदवल्या जात आहेत। सुनील काहीसा ठरून आलेला आहे, तो ज्या पद्धतीने त्याने पहिला बॉल उचलला होता, हलकासा लॉफ केला, चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळला, राऊंड विकेट। शुभम डावेष्टीच्या बाहेर थोडासा भरकटतो तिथे तो आणि धाव मिळेल। एका धावेबरोबर जाऊया पुढे। 7 धावा पहिलं षटक सुरू असताना अजिंक्य तारा स्मॅशर्स, लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध अजिंक्य तारा स्मॅशर्स, 2 संघामध्ये ही घनघोर लढाई सुरू झालेली आहे। लोहगड सुपर जायंट्सने या स्पर्धेमध्ये सातत्यानं दमदार खेळ केलेला आहे। विशेष म्हणजे अनेक पर्वांची विजेतेपदे या संघाकडे आहेत
अजिंक्य तारा स्मॅशर्स. आज नितीन मांडवेच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये पार्टिसिपेट करतोय. फलकावरती धावा 7 आहे. प्रथम फलंदाजी करण्याची विनंती खरं तर त्यांना केलेली लोगड सुपर जायंट्सचं क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. यस, लेंथ बॉल होता, बोट आकाशाकडे जाईल. पंचांचं पहिला धक्का, लेग बिफोर विकेट. खूप सुंदर. खरं तर ज्यावेळेस चेंडू पायावरती आदळला फलंदाज थोडासा हक्काबक्का होता की काय घडलं इथे. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचतंय आणि त्यामुळं LBW ट्रॅकिंग सिस्टीम देखील आपण गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटमध्ये वापरलेली होती. तर यावर्षी पुन्हा एकदा आपण ती सिस्टीम इथे वापरतोच आहोत. त्यामुळं तिसरे पंच आपल्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचवतील. लेग बिफोर विकेटसाठी तिसऱ्या पंचांकडे कॉल मागितलेला आहे. DRS फ्रॉम बॅटिंग साइड. हा अजिंक्य तारा स्मॅशर संघाचा DRS आहे. तर 7 षटकांचा सामना आहे आणि प्रत्येक संघाला एका इनिंग मध्ये DRS मिळणार आहेत आणि LBW साठी देखील तुम्ही DRS कॉल करू शकता. त्याबरोबरच इतर कोणती समस्या तुम्हाला असेल, पंचांच्या निर्णयावरती तुम्ही निराश असाल, फक्त एज साठी तुम्हाला DRS साठी जाता येणार नाही. ज्यावेळेस बॅटची कड असेल तर आपल्याकडे एकच रेफरल आहे. तुम्हाला प्रत्येक टीमला एका इनिंग मध्ये एकच रेफरल आहे, त्यामुळे तोच व्यवस्थित तुम्हाला वापरायचा आहे. आणि आपण बघू शकतो स्क्रीनवरती तर पंचांचा निर्णय जो आहे तो आउट आहे. चेंडूचा टप्पा कुठे पडला हे सुद्धा बघितलं जाईल. यस, पिच इन लाईन आणि इम्पॅक्ट इन लाईन, हिटिंग विकेट्स. तर निश्चित पंचांचा निर्णय कायम राहणार आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील स्क्रीनवरती दिसतोय आपल्याला. आउट, फलंदाज बाद. हा सूर्य, हा जयद्रथ. अगदी सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर आहेत आणि त्यामुळेच पंचांना देखील निर्णय घेणं अत्यंत सोपं जातंय. तर पहिलं षटक, पहिला फलंदाज बाद. सुनीलला परतावं लागेल. 1 गडी बाद. फलकावरती धावा 7 धावा आहेत फलकावरती पहिल्या षटकामध्ये आणि तिसरा फलंदाज देखील मैदानामध्ये येणार आहे. अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव टेनिस क्रिकेटमध्ये प्रहार प्रीमियर लीगने केलेला आहे. टेनिस क्रिकेटला अधिक समृद्ध करण्यासाठी, टेनिस क्रिकेटला अधिक सफाईदार करण्यासाठी, अधिक आकर्षक करण्यासाठी सचिन ढवळे सरांचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा शुभम. रुपेश भोईर नवीन फलंदाज मैदानामध्ये असेल. गुड लेंथ वरती टाकलेला बॉल हलकासा बाउन्स होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन मिळालं नाही. फलकावरती धावा इथे असतील स्थिर 7. 1 बाद 7. षटक पहिलं अजून सुरूच आहे. दोन तगड्या संघनायकांमध्ये ही मॅच आहे. नितीन मांडवेने मागच्या काही पर्वांमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलेलं आहे. अश्विन कुमकर सरांना देखील आपण सातत्यानं या स्पर्धेमध्ये आपल्या टीमला लीड करताना बघितलेलं आहे. विशेषतः लोहगड आणि अश्विन कुमकर यांचं एक नातं तयार झालेलं आहे. कदाचित प्लेयर्स इकडे तिकडे होत असतील पण लोहगड आणि अश्विन कुमकर हे कधीच बाजूला जात नाहीत. पहिलं षटक संपलेलं आहे. अजिंक्य तारा स्मॅशर 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दीपक पिंपळे आणि रुपेश भोईर ही जोडी अजून दोघेही शून्यावरच आहेत. एक मात्र होता जो रन स्कोरर, त्याने पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली होती. सुनील गोराड बाद झाला. LBW एस्टर्नवरती जाणारा चेंडू त्याने पायाने अडवला. कारण लेग बिफोर विकेट अनेक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये हा निर्णय ऑफ केला जातो, तो निर्णय वापरला जात नाही, नियम वापरला जात नाही. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये LBW निर्णय देणं हे लेदर बॉल क्रिकेटच्या तुलनेत खूप सोपं आहे. कारण एक गोष्ट असते की टेनिस बॉल स्विंग होत नाही, तो सरळ जातो, तो फार तर कट होतो, म्हणजे स्पिन होतो, कट होतो बॉल. अशा परिस्थितीमध्ये
आणि विशेष म्हणजे बाउन्स जास्त असतो, पॅड नसतात फलंदाजाला, त्यामुळं अगदी पंचांना क्लिअर दिसतं की कुठे बॉल जातोय, कुठे फलंदाज उभा आहे. ओहो हो, फुल टॉस बॉल होता. दुसऱ्या षटकाची सुरुवात, नो बॉलची घोषणा, षटकार. 6 धावा इथे प्राप्त होतील. नो बॉल वरती षटकार. फलकावरती धावा आता 14 असणार आहे. 7 वरून थेट उडी मारलेली स्कोर काढणं 14 वरती. 1 बाद 14. चेंडू तिथेच असणार आहे. अजून नव्यानं पुन्हा षटकाची सुरुवात करावी लागेल गोलंदाजाला. अनिकेत थोरात गोलंदाजी मार्कवर. अनिकेतच्या समोर फलंदाज, सलामीचा फलंदाज दीपक पिंपळे. ओ क्लीन बोल्ड, हो माफ करा, इथे फलंदाज बाद होणार नाही, फ्री हिट आहे. जरी तो बाद झाला असेल पण फ्री हिट होता बॉल, त्यामुळं त्याला बाद दिले जाणार नाही पंचांकडून. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सफल झाला होता फलंदाज पुढे आणि तोच मागचा शॉट परत रिपीट करायचा प्रयत्न आहे. पण गोलंदाज असा काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्याला माहिती आहे की काय बदल केला पाहिजे. फलंदाज पहिला चेंडू थोडासा फसला होता, पण दुसऱ्या चेंडूवरती यॉर्कर फुल लेंथ टाकायचा प्रयत्न यशस्वी. डाव्या हाताने पुन्हा एकदा फुल टॉस आहे. लेंथ मोठी होती इथे, पण 1 धाव जरूर मिळेल. यावेळेस अक्रॉस द बॅट तो खेळायचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळं लॉंग ऑफ, मिड ऑफ कडे चेंडू जातोय. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती धावा 15, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15. स्पर्धेतला हा दुसरा सामना आहे. हवेमध्ये चेंडू, पॉइंटचा खेळाडू तिथे डोक्यावरून जाईल आणि आता अडवणं खूप मुश्किल होतं. आउटफील्ड खूप वेगवान आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. धावफलक पुढे पोहोचतोय वेगानं. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत थोरातकडं चेंडू सोपवला होता अश्विन कुमकर संघनायकानं, मात्र टप्प्यांवरती नियंत्रण मिळवणं थोडंसं कठीण जाते अनिकेतला. ज्यावेळेस तो राऊंड द विकेट डाव्या हाताने गोलंदाजी करत होता, आता ओव्हर द विकेट आलेला आहे. याचा परिणाम पुढे काय होतोय बघूया. फलंदाज स्ट्राईक एंड वरती रुपेश भोईर. एक चौकार खेचत खातं ओपन केले रुपेशनं. परत एकदा खराब, अप्पर कट आणि इथे धावा 4. नो बॉल वन्स अगेन. आणि 2 बीमर टाकलेले आहेत. आता चेंडू पंचांच्या कोर्टात जाणार आहे. गोलंदाजाचा निर्णय पंचांच्या कोर्टात जाणार आहे की 2 बीमर त्याने टाकलेले आहेत, त्याला थांबवलं जाईल की पुढे चालू ठेवलं जाईल. ज्यावेळेस एखादा गोलंदाज हार्मफुल असतो, एखाद्या फलंदाजाला तो कदाचित त्याचा हेतू असतो की तो जखमी करणार आहे आणि पंचांना जर असं वाटलं की हा उद्देश त्याचा तोच दिसतोय, तर 2 बीमरला पंच थांबवू शकतात गोलंदाजाला. आणि बऱ्याच वेळा पंच 2 बीमरची देखील वाट बघत नाही. अगदी पहिल्या बीमरला देखील गोलंदाजाला थांबवू शकतात. तो अधिकार पंचांना आहे. पण असा निर्णय घेण्यापूर्वी पंचांना ठोस कारण सुद्धा द्यावं लागतं की मी का थांबवलंय त्याला. हे क्रिकेटचे नियम सांगतात आणि त्यामुळेच इथे आता गोलंदाज कदाचित बदली करावा लागेल. समित जोशी सरांनी तशी सूचना अनिकेतला दिलेली आहे. तर आता काही टाइम ऑफ होणार नाहीये, तर टाइम सुरूच राहणार आहे. जे मधला जो तुमचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्या टाइम मध्ये इन्क्लूड असतात, हे लक्षात ठेवा. IPL मध्ये आपण बघतो की 90 मिनिटामध्ये तुम्हाला 20 षटकं टाकायचीच असतात. त्यामध्ये 2 स्ट्रॅटेजिक टाइम आउट असतात, ते सुद्धा इन्क्लूड असतात. त्यामुळे असं नाही, एकूण 5 मिनिटं त्याच्यासाठी असतात आणि 85 मिनिटामध्ये तुम्हाला 20 षटकं टाकायचे असतात. तर इथे देखील तुम्हाला जास्त वेळ दिलेला आहे. आपण खरं तर इथे 30 मिनिट आहेत 6 षटकं टाकण्यासाठी. पूर्ण 5 मिनिटं मिळतात तुम्हाला, त्यामुळे खूप शक्य आहे ते या 30 मिनिटामध्ये 6 षटकं टाकून पूर्ण करणं. त्यामुळे अधिकचा वेळ घेऊ नका आणि लगेचच मॅच सुरू ठेवा. गोलंदाजाला थांबवलेले पंचांनी 2 बीमर टाकल्यामुळं आता नवीन गोलंदाज हे षटक पुढे पूर्ण करेल. अनिकेतचं 3 चेंडू त्याला टाकायचे आहेत. फलकावरती धावा 24 आहेत. 1 बाद 24. सुरुवात थोडीशी खराब होते लोहगड सुपर जायंटची. शॉर्ट ऑफ लेंथ आणि इथे परत एकदा वाईड आहे.
एक धाव फलकावरती नोंदवली जाते. खरं तर हे विद्यार्थी आहेत, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे विद्यार्थी आहेत, जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत आणि सातत्यानं अभ्यास करत त्यांचे स्वप्न आहेत की कुठेतरी एखाद्या प्रशासकीय सेवेमध्ये जायचंय. उजव्याच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड आहे. फ्री हिट असणार आहे पुढे, या चेंडूवरती देखील फ्री हिट असणार आहे कारण 2 वाईड टाकलेले आहेत, तर पुढे फ्री हिट पुढे कंटिन्यू होणार आहे. फलकावरती धावा 26 आहेत. लोगट सुपर जायंट्स थोडस अडचणींचा सामना करतायत, अडचणी त्यांच्या पुढ्यात येत आहेत. अगदी सुरुवातीचं षटक चांगलं आलं होतं, तिथे धावा रोखल्या होत्या शुभम गवारीनं, परंतु अनिकेत थोरात आणि त्यानंतर चे गोलंदाजीमध्ये जो बदल केला विकी, आकाशामध्ये चेंडू होता. फ्री हिट बॉल असल्यामुळे इथे बाद होण्याची शक्यता नाहीये, पण धाव मिळणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 28. एक बाद 28. अजिंक्य तारा स्मॅशर्स. थोड्या समस्या जाणवणार आहे कारण मॅच बॉल मध्ये प्रत्यक्षात प्रॅक्टिस करताना गोलंदाजी करणं आणि प्रत्यक्षात मॅच मध्ये गोलंदाजी करणं यामध्ये खूप फरक आहे. इनसाइड आउट, आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक बराचसा मागे अडवण्याचा प्रयत्न, ओढ कॅच, वंडरफुल, अनबिलिव्हेबल, आश्चर्यकारक, चित्त थरारक झेल. शुभम गवारी इज द मॅन. तो मागे धावत आला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला उभा होता. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. शुभम गवारी शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण करत होता, तो मागे आला चेंडूवरती नजर ठेवली. खरं तर अशा प्रकारे आपल्या पाठीमागून येणारा चेंडू जो नजरेत पकडणं खूप कठीण आहे, मात्र शुभम गवारीनं शेवटपर्यंत पाठलाग सोडला नाही, तो व्यवस्थित खाली आला, त्यानं चेंडू पकडला. थोडीशी पुढे शरीराचा झोत होता त्याच्या, पण तरी देखील काय छान कंट्रोल केला त्याने. कॅच पकडल्यानंतरचा जो कंट्रोल होता तो अत्यंत प्रभावी होता. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. यस, इथे कॅच पकडला, स्वतःला थांबवलं आणि कंप्लीट केला कॅच. वंडरफुल, अत्यंत सुंदर कॅच. उजव्याच्या बाहेर परत एकदा वाईड, लांबलेलं षटक आहे. मला वाटतंय हनुमान रायांनी देखील अशीच लीला केली होती. ती म्हणजे श्रीलंकेमध्ये त्यांनी शेपटी त्यांची लांबत चालली होती रावणाला आणि त्यांच्या सैनिकांना प्रश्न पडला होता की आता ही कधी थांबणार आहे, पण हे षटक इथे थांबलेलं आहे. 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हे षटक थांबलेलं आहे. खूप लांबलेलं होतं षटक आणि आता अश्विन कुमकर समोर प्रश्न येणार आहे की निर्धारित वेळेमध्ये हे षटक कशी पूर्ण करायचे. आता टेप बॉल ओव्हर आहे. संघनायकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की टेप बॉल ओव्हर्स मध्ये गोलंदाजांना जर चांगला सराव नसेल तर हे षटक पण लांबणार आहे. त्यामुळं 30 मिनिटामध्ये 6 षटकं टाकून पूर्ण करणं हे आपल्याला समोर आव्हान असणार आहे. त्यामुळं टेप बॉलसाठी आपण अतिरिक्त काही वेळ राखून ठेवा. टेप बॉल ओव्हरसाठी इतर 5 षटकांसाठी आपण 20 मिनिटांमध्ये टाका, टेप बॉलसाठी 10 ओव्हर ठेवा, 10 मिनिटे ठेवा. हे प्लॅन संघनायकाने केलं पाहिजे, तर तुम्ही 30 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकू शकाल. तर आता सुरू होते टेप बॉल म्हणताय ISPL ओव्हर, ISPL बॉल ओव्हर. यस, चांगला फटका आहे, फुल टॉस होता चेंडू कसा टाकायचा याचं प्रशिक्षण कदाचित गोलंदाजीला मिळालेलं असेल. अर्ध्या बाजूला बॉलचा टेप गुंडाळलेली आहे, त्यामुळं हलकासा वजनदार होतो चेंडू त्या बाजूला आणि त्या बाजूला झुकतो तो. गोलंदाजाला गोलंदाजी करताना तेवढी काळजी घ्यावी लागते. जर तुम्हाला इन स्विंग करायचं असेल तर कदाचित उजव्या म्हणजे 7व्या 8व्या स्टंपवरती चेंडू टाकला तर तो स्टंपवरती येणार आहे. तुम्हाला जर तो चेंडू आउट स्विंग करायचा असेल तर तुम्हाला तो चेंडू जवळपास लेग स्टंपच्या बाहेर 4थ्या 5व्या स्टंपवरती टाकावा लागेल. यस, इथं बघू शकतो आपण ज्या पद्धतीनं दोन्ही स्विंग वरती वर्चस्व मिळवलेलं आहे गोलंदाजाने. खूप चांगले दोन्ही चेंडू खूप चांगले टाकलेले आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपला स्विंग टप्पा व्यवस्थित जात नाही तर क्रॉस पकडा चेंडू, म्हणजे तो सरळ जाईल. 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हरिओम दैफळे
हा खास ISPL बॉल ओव्हरसाठी नियुक्त केलेला गोलंदाज आहे. आतमध्ये आणला यावेळेस चेंडू. दोन्ही स्विंग वरती तो वर्चस्व प्रस्थापित करतो आणि तिन्ही बॉल अप्रतिम टाकलेले आहेत. हरिओम दहीफळे ना ही चांगली गोलंदाजी. आणि विशेष म्हणजे एक चान्स आहे तुम्हाला, जर एखादा गोलंदाज या स्विंग वरती वर्चस्व प्रस्थापित करत असेल तर मला वाटतं ISPL मध्ये तुम्हाला प्रवेश करण्यासाठी हा एक बॉल कारणीभूत ठरू शकतो. कारण या बॉलवरती तुम्ही जर हुकूमत प्रस्थापित केली तर तुम्हाला ISPL मध्ये देखील प्रवेश मिळू शकतो. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पुढे, चेंडू मागे, धावा मिळतील 4. खणखणीत चौकार. हे इन्व्हेन्शन जे आहे ते सचिन तेंडुलकर सरांनी ISPL मध्ये केलं होतं. इथे रिव्हर्स टाकायचा प्रयत्न होता, हलकासा डिलिव्हर करताना तो क्रॉस सीम टाकला. परत एकदा पुढे येत अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. सगळे प्रयोग केलेले त्यांनी, इन स्विंग केला, आउट स्विंग केला, क्रॉस पण टाकलेत बॉल आणि त्याचा परिणाम आहे एक चांगलं षटक या ठिकाणी येत आहे. मान्यवरांची मांदियाळी मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय आदरणीय सचिन ढवळे सरांबरोबर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र, जीवश्य कंठस्थ मित्र सागर तुपे सर देखील उपस्थित होत आहेत. यस, तिथे बाउन्स होता, आतमध्ये आणला चेंडू आणि अप्रतिम गोलंदाजी. हरिओम दहीफळेचं कौतुक करावं लागेल, कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकावी लागेल, कारण 6 बॉल सरळ टाकलेले आहेत, एकही वाईड नाही, कुठलाही अतिरिक्त बॉल त्यांनी टाकला नाही आणि चांगलं राहिलं हे षटक. तर 7 धावा या षटकामधून 36 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजिंक्य तारा स्मॅशर्स. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. ISPL बॉल ओव्हर्स पण संपलेली आहेत आणि आता अनिल विटकर, दीपक पिंपळे ही जोडी मैदानामध्ये असेल. नवीन षटकाची सुरुवात रेग्युलर टेनिस बॉलने आता सुरू होणार आहे. आपण चर्चा करत होतो की ISPL बॉल सचिन ढवळे सर आणि सुप्रियाताई या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांच्या दृष्टीमधून आपण बघू शकतो या मैदानाचं विहंगम दृश्य. नवीन गोलंदाज हर्षद. वेळ होता इथे पाहायचंय, अपील जोरदार आहे परंतु पंचांचं बोट देखील आकाशाकडे आणि फलंदाज क्रमांक 3 बाद. थँक्यू डीजे. हर्षद गोलंदाज हर्षद. यश पहिल्याच बॉलवरती हर्षदला पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न नितीन मांडवेचा संघ नायक मैदानामध्ये दाखल होतोय. 36 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक होतं पॉवर प्ले मध्ये. तिथे खरं तर जो प्रयोग केला होता अश्विन कुमकरनं तो प्रयोग थोडासा अडचणीला ठरला होता. हर्षद कनेरकर गोलंदाज आहे, चांगलं षटक राहिलं, विकेट मिळाली पहिल्याच बॉलवर. यावेळेस उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू नितीन हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता, स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो फसलेला आहे. धावा फलकावरती 36 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ISPL बॉल ओव्हर जबरदस्त राहिली. तिथे काही कंट्रोल्स बघायला मिळाले आणि त्यामुळंच पुन्हा एकदा इथे लोगड सुपर जायंट्स कमबॅक करेल या मॅचमध्ये. उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू ठरेल. थोडासा नाराज असावा पंचांच्या निर्णयावरती, पण एकच DRS असतो आणि मला वाटतंय पहिला जो DRS कॉल केला होता अजिंक्य तारा स्मॅशर्सनं तो त्यांच्या विरोधात गेलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे कुठलाही DRS अवेलेबल नाहीये.
उजव्या हिशा बाहेरचा चेंडू होता, क्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव तिथून येऊ शकते. 37 वर 3 अजिंक्य तारा स्मॅशर्स, षटक क्रमांक 4 मैदानामध्ये अजून सुरू आहे. अनिल विटकर, नितीन मांडवे ही जोडी मैदानामध्ये 4थ्या विकेटसाठी भागीदारी करतायत. अजून 3 षटक यानंतर येणं बाकी आहे, त्यामुळे जबाबदारीनं खेळ या जोडीला करावा लागणार आहे. ही बॅटिंगची मोठी स्ट्रेंथ ही जोडी. उजव्या हिशा बाहेर चेंडू होता, गुड लेंथ वरती टाकला, आपण त्याला स्लॉट मध्ये म्हणतो, आणि याबरोबरच इथे षटक संपलेलं आहे. 37 धावा 3 गडी बाद. अजिंक्य तारा स्मॅशर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. तर अश्विन कुमकर असेल गोलंदाज, संघ नायक, आणि समोर पण संघ नायक आहे. कदाचित हीच मोमेंट असावी अश्विन कुमकरनी ज्यावेळेस संघातला सर्वोत्तम फलंदाजीला असेल तर अश्विन कुमकरनेच गोलंदाजीला यायला हवं. नितीन मांडवे स्ट्राईक एंड वरती संघनायक, तर संघनायक अश्विन कुमकर गोलंदाजी मार्कवर. पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले अश्विन कुमकर साहेब सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. पण हमखास हे 2 स्पर्धा ज्या असतात ना, पुन्हा एकदा अशा विद्यार्थ्यांना जोडणारे असतात. फुलटॉस होता चेंडू, उजव्या हिशा बाहेर, नितीन मांडवेचा प्रयत्न होता, मिड विकेटला खेळायचं, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो थोडासा वेगात जाणं अपेक्षित होतं, थोडा उशीर होतो तिथे, आणि 2 धावा नितीन मांडवेला. ही काळजी घेणं गरजेचं होतं. थ्रो टाकणं ही कला आहे क्रिकेटमध्ये, आणि ती अशी सहज येत नाही, त्यासाठी सुद्धा प्रॅक्टिस लागते. म्हणजे एखादी पोस्ट काढायची आहे तर प्रॅक्टिस पाहिजेच, अभ्यास पाहिजेच तुम्हाला. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास असेल तरच अशक्य गोष्टी शक्य करता येतात. मग तुम्ही क्रिकेट खेळा, तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा, तिथे पोस्ट काढणं सोपी गोष्ट नाहीये, पण त्यासाठी प्रचंड अभ्यास. आणि सचिन ढवळे सरांचं मार्गदर्शन असेल तर तुमचा थोडेसे जे प्रयत्न आहेत ते सोपे होतात. फुलटॉस चेंडू कव्हर्स मधून उचललाय, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, बिलकुल मोकळी जागा होते, आणि तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. 43 वरती पोहोचेल स्कोअर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नितीन मांडवे 7 वरती फलंदाजी करणार आहे. 7 चेंडू खेळलाय संघनायक, 5 चेंडूमध्ये 4 अनिल विटकर. त्यामुळे मागच्या काही चेंडूंमध्ये जो धाव फलकाचा वेग मंदावलेला आहे, दुसऱ्या षटकामध्ये जो प्रचंड वाढलेला होता. थोडीशी नितीनकडून गती देण्याचा प्रयत्न आहे, चौकार खेळला जातोय, कनेक्शन येतंय, आणि पुन्हा एकदा अश्विन. लेंथ बॉल होता, यस, पाय अडवण्याचा प्रयत्न मात्र फसलेला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तर धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे, आणि तो आता यशस्वी पूर्ण होईल का? निश्चित यशस्वी आहे. थोडीशी त्रेधा तिरपीट, थोडीशी तारांबळ, आणि त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एक गोष्ट आहे की अनिल विटकर थोडासा जीवावरती उदार आहे, तो विचार करत नाही. त्याला माहिती आहे मला नितीन मांडवेला स्ट्राईक एंड वरती ठेवायचंय, आणि त्यामुळे तो डेअरिंग करतोय. त्याचा फायदा आहे, संघाच्या फलकामध्ये 1-1, 2-2 धाव वाढतायत. डावेष्टीवरती चेंडू होता, यावेळेस उचलण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला कनेक्शन मिळालं नाही. नितीन मांडवेला 1 धाव मिळेल. धाव फलक पुढे पोहोचतोय. 46 धावा, 3 बाद 46. 5वं षटक सुरू आहे. अजिंक्य तारा स्मॅशर्स. अश्विन कुमकर चांगलं षटक राहिले. 1 चौकार आल्यानंतरही 8 धावा केवळ खर्च झालेल्या आहेत. अर्थात या षटकामधून आतापर्यंत 9 धावा प्राप्त झाल्यात. फुल टॉस होता, थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न मिड विकेटला. 1 धाव तिथे, आणि फायदा उठवलाय. गरज होती, आणि बघितलं की फलंदाज थोडा क्षेत्ररक्षक थोडासा फंबलिंग करतोय. नितीन मांडवेने लगेच धाव घेण्याचा प्रयत्न केला, आणि फलकावरती धावांची संख्या आता 48 आहे. 3 बाद 48. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजिंक्य तारा स्मॅशर्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स.
सातत्याने या स्पर्धेची उभारणी केल्यानंतरच छत्रपती शिवाजी राजांवरती असलेलं प्रेम, असंच तर प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं छत्रपती शिवाजी राजांवरती प्रेम असतंच. परंतु सचिन ढवळे सरांनी हे प्रेम क्रिकेटच्या आपल्या प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं ते प्रेम समोर आलेलं आहे. प्रत्येक संघाला किल्ल्याचं नाव दिलं जातं. ही परंपरा मागच्या 14 पर्वांपासून कायम आहे. रिव्हर्स खेळायचा होता, यावेळेस कनेक्शन झालेलं आहे. एक धाव इथे प्राप्त होते नितीन मांडवेला. नितीन मांडवे नॉन स्ट्राईक एंडला येतो. लेग बाईचा इशारा आहे पंचांकडून. 49 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये, आणि त्यामुळेच आपल्या समृद्ध इतिहासाची पुन्हा निश्चित प्रकारे आठवण केली जाऊ शकते स्पर्धेच्या माध्यमातून. समृद्ध इतिहास पुन्हा पुन्हा आपल्या समोर आला पाहिजे. इतिहासापासून प्रेरणा आपण घेतली पाहिजे, आणि शिवचरित्र आपल्याला ती प्रेरणा देतं, भरपूर देतं. ओ हो, खराब क्षेत्ररक्षण आहे. 4 धावा इथे मिळतील. शांतनू क्षेत्ररक्षण करताना चेंडू निसटलाय 2 पायांच्या मधून, आणि 4 धावा तिथे प्राप्त होत आहेत. खराब क्षेत्ररक्षण शांतनू. ओहो, व्हाट अ कॅच! निमिषार्धात, क्षणार्धात गोलंदाज शुभम गवारी. व्हॉट अ कॅच! काय सुंदर कॅच पकडलेला आहे शुभम गवारीनं. खरं तर शुभम गवारीचा पंजा एकदा बघायला पाहिजे. तो कदाचित वाघाचा असावा. मागचा कॅच त्याने काय पकडलाय, काय झेप घेतली होती चेंडूवरती. आणि आता वा, शुभम गवारी सुंदर गोलंदाजी, तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण. ग्लान्स केला चेंडूला डीप मध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव इथे मिळणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. तो 54 धावा 4 गडी बाद. तर नवीन फलंदाज सुयोग रसाळ नवीन फलंदाज. नितीन मांडवे संघनायक स्ट्राईक एंडला आहे, आणि फलकावरती धावा 54 आहे. वीरेंद्र पडवळ. ओहो हो, काय फटकाय! उंच टोले जंग, लांब 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 लचक षटकार. थँक्यू डीजे. तर नितीन मांडवे आतापर्यंत शांत होता, पण त्याला माहिती आहे की आता आपल्याकडे खूप कमी अवधी शिल्लक राहिलेला आहे. इथे जर मोठी फटकेबाजी केली नाही तर टीमसाठी ते अडचणीचं ठरेल. आणि काय शानदार फटका सजवलेला आहे स्क्वेअर लेगला. नितीन मांडवे संघनायकाकडून षटकार. शुभम गवारीला ठोकलेला हा षटकार आहे. दुसरं षटक आहे शुभम गवारीचं. मात्र आतापर्यंत 18 धावा मोजाव्या लागल्यात या षटकामध्ये. शुभम गवारीने तब्बल 11 धावा खर्च केलेल्या आहेत. एक लेग बाईज आहे, तशा 12 धावा आलेल्या आहेत या षटकामधून. मागच्या षटकामध्ये 7 आल्या होत्या शुभम गवारीकडून. विकेट होती या षटकामध्ये, पुन्हा विकेट काढलेली आहे. तर फलकावरती 60 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
चला, निर्धारित वेळ संपलेली आहे. 30 मिनिटांपेक्षाही जास्त वेळ, 1 मिनिट जास्त घेतलेला आहे आणि त्यामुळेच मला वाटतं अजून एक चेंडू टाकायचा आहे. तर पुढच्या षटकामध्ये जसं षटक सुरू होणार आहे, एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल. शुभम गवारी गोलंदाजी मार्कवरती 60 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. डेथ ओव्हर मध्ये शेवटचं षटक अजून येणार आहे. 7वं षटक. यस, बाहेरची कड आहे. थर्ड मॅन खूप मागे आहे, त्यामुळे नितीन मांडवेला कुठलाही धोका नाही. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती धावा 61. 6 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 61. अजिंक्य तारा स्मॅशर्स. आता 7व्या षटकासाठी पाहायचे कोणता गोलंदाज पुढे येणार आहे. पण गोलंदाज पुढे येत असताना एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कल मध्ये वाढवायचा आहे. 4च क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या बाहेर आहे. लोहगड सुपर जायंटचा संघनायक अश्विन इन ऍक्शन. सुंदर फटका होता. स्क्वेअर कट अप्रतिमच होता, पण पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे समोर होता. खूप चांगला फटका होता, देखणा फटका होता. असे फटके भुरळ टाकतात, मोहिनी टाकतात आणि क्रीडा रसिकांना तल्लीन करून टाकतात. 62 धावा 4 गडी बाद. 7वं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. अश्विन कुमकर परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज वीरेंद्र पडवाळ. गुड लेंथ बॉलला अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता, कनेक्शन मिळालं नाही. इथे 1 धाव पण मिळणार आहे आणि 64 धावा. 4 गडी बाद 64. अजिंक्य तारा स्मॅशर्स. पुन्हा एकदा गोलंदाज अश्विन कुमकर इन ऍक्शन. चांगलं षटक राहिले. डेथ ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांपासून लांब आहे फलंदाज. अजून लांब टाकला होता, शरीरापासून लांब टाकायचा प्रयत्न. वाईडची घोषणा अजय आवळे सरांकडून. 1 धाव प्राप्त होते. 64. 4 बाद 64. नितीन मांडवे 13 चेंडू मध्ये 17 धावा. आज पहिला सामना आहे, त्यामुळं व्यवस्थित नजर बसणं किंवा चेंडूच्या उंचीचा वेगाचा अंदाज येणं थोडं कठीण असतं. त्यामुळं सुरुवात करणं कुठलाही टुर्ना. ओहो, व्हॉट अ शॉट. टायमिंग बेमिसाल. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. आता फक्त बघत बसा. चेंडू द्या, चेंडू. चेंडू मैदानामध्ये द्या. हा चेंडू हरवतोय कदाचित. ज्यांच्याकडे बॉल आहेत त्यांनी चेंडू बॉल मैदानामध्ये फेका. सध्या तुम्ही IPL सुरू आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. IPL सध्या सुरू आहे आणि जरूर IPL मध्ये मराठी कॉमेंट्रीचा आस्वाद घ्या. मला वाटते 2 आवाज असे आहेत की ते कोल्हापूरला बिलॉंग करतात. एक गणेश कोणीतरी आहेत आणि दुसरे क्षीरसागर आहेत. तर खूप धमाल करतात, दंगा करतात. वेगवेगळ्या प्रकारचे असे अनोखे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील समालोचनातून. मराठी कॉमेंट्रीचा आस्वाद घ्या. हळूहळू आपण सुद्धा भोजपुरीकडे जातोय मराठी समालोचनातून, पण मजा येते. ऐका जरूर मराठी कॉमेंट्री IPL मधून. अश्विन कुमकर तिथे गोलंदाज आहे आणि नितीन मांडवेनं काय शॉट टाकलेला आहे. वाह, टायमिंग काय पकडलं त्यानं. चेंडू येऊ दिला. लेंथ बॉल होता आणि लेंथ बॉल वरती नितीन मांडवे कसा स्वार होऊ शकतो हे दाखवून दिलं त्यानं इथे. 70 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नितीन मांडवे 23 वरती नाबाद आहे. सुरुवातीला आम्ही पाहत होतो नितीन मांडवे 7 चेंडू मध्ये 7 होत्या आणि त्याच्यानंतरच्या 7 चेंडू मध्ये नितीन मांडवेने ठोकले 16. यस, इथे स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता, मात्र ऑफ स्टंप मिस करणारा हा चेंडू आहे. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. नितीन मांडवेला स्ट्राइक एंड वरती आणण्यासाठी वीरेंद्र पडवळचं बलिदान. फलकावरती 5 बाद 71.
लेग बिफोर विकेटसाठी गोलंदाजांकडून म्हणजे लोगड सुपर जायंट्स कडून रेफरल मागितले गेलेला आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय विशेष म्हणजे LBW ट्रॅकिंग सिस्टीम्स कडून आपल्याला मिळेल. प्रथम स्पोर्ट्स मीडिया सुंदर असं नियोजन सातत्याने त्यांच्याकडून राहिलेलं आहे. ब्रॉडकास्टिंग क्षेत्रातील ते मातब्बर आहेत. वेगवेगळे 10 कॅमेरेज ही स्पर्धा कव्हर करणार आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की अल्ट्रा झूम कॅमेरा देखील इथे लॉन्च करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हँडीकॅमच्या माध्यमातून देखील आपल्याला सिनेमॅटोग्राफी देखील बघायला मिळणार आहे. त्यामुळे दर्जेदार प्रक्षेपणाचा आस्वाद आपण प्रथम स्पोर्ट्स मीडिया, सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी या दोन्ही यूट्यूब चॅनल कडून आपण हा आस्वाद घेणार आहोत. दोन्ही चॅनल्सला आपण ज्या चॅनल्स वरून सामन्याचा आस्वाद घेता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून या स्पर्धेच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि खूप छान ब्रॉडकास्टिंगचा अनुभव तुम्ही आपल्या स्मार्ट स्क्रीनच्या माध्यमातून घेऊ शकता. शेवटचा चेंडू अजून टाकायचा आहे. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक आहे आणि हे आपण विद्यार्थी बघू शकतो, काही प्रेक्षक बघू शकतो स्क्रीनवर ज्यांच्या मॅचेस यानंतर पुढे येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता आहे प्रचंड. यंदा काहीतरी खास करून टाकायचं आहे आणि हे सगळे खेळाडू आमच्या परिचयाचे आहेत. मागच्या काही पर्वापासून सातत्यानं LBW ट्रॅकिंग सिस्टीमच्या वतीने आपण बघणार आहोत की इथे काय घडलेलं आहे. पहिली गोष्ट पंचांचा निर्णय नाबाद आलेला आहे. बॉल पिच कुठे होते, आउटसाइड ऑफ स्टंप आणि आता इम्पॅक्ट पण आउटसाइड आहे. विकेट मिसिंग बॉल डिलिव्हरी आहे. पंचांचा निर्णय कायम राहील आणि हा रेफरल अनसक्सेसफुल असेल. दोन्ही संघांचा एक DRS संपलेला आहे. तर जाऊ शकतो आपण लगेचच मैदानामध्ये. शेवटचे 2 चेंडू टाकायचे अश्विन कुमकरला आणि समोर नितीन मांडवे आहे संघ नायक, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. आज खूप लेट आला नितीन मांडवे, सर्वोत्तम फलंदाज. खरं तर वरच्या 2-3 क्रमांकामध्ये असावा लागतो, मात्र नितीन मांडवे आज 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये. पण तिथून पुढे सातत्याने गती दिलेली आहे डावाला. उजव्याच्या बाहेरचा चेंडू आहे इथे निर्धाव. फलकावरती धावा आहेत 71, 5 गडी बाद 71. 7व्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे इथे. खरं तर निर्धारित वेळ संपल्यानंतरही बराचसा वेळ आता निघून गेलेला आहे. जवळपास 15 मिनिटं लेट ही मॅच कन्क्लूड होणार आहे. हा डाव कन्क्लूड होणार आहे 15 मिनिटं लेट. आणि वाईट चेंडू आहे, अजूनही काही मिनिटं इथे लागू शकतात. 72 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलकावरती धावा 72 आहेत, 5 गडी बाद 72. आणि इथे फुल टॉस होता, विरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा धावा 6. 78 फायनल स्कोर राहिलेल्या अजिंक्य तारा स्मॅशर्स विजयासाठी लोहगड सुपर जायंट्सला 79 धावांची आवश्यकता.
हॅलो हॅलो थँक्यू. सरांचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय गणेश प्रजापती यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न होतोय. आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. शिवनेरी पलटण कॅप्टन आणि त्याचबरोबर पन्हाळा रायडर्स कॅप्टन आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहावं. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 14वा हंगाम या ठिकाणी चालू आहे आणि यानंतरच्या महत्वपूर्ण सामन्याचा टॉस संपन्न आपण करतोय. शिवनेरी पलटण आणि पन्हाळा रायडर्स हे दोन संघ आमने सामने असतील आणि 7 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरांचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय गणेशजी प्रजापती या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. 7 ओव्हरची मॅच असेल. निलेश साबळे आहेत, स्वतः सचिन ढवळे सर आहेत, कॅप्टन अगदी आपण पाहतोय आणि या टॉस आपण संपन्न करतोय. यानंतरच्या महत्वपूर्ण सामन्याचा 7 ओव्हरची मॅच संपन्न होतोय. टॉस नाणेफेक. फाउंडेशन कॉल आणि अर्थात सचिन ढवळे सरच टॉस जिंकतायत. शिवनेरी पलटण टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल सर? बॉलिंग करणार पहिल्यांदा आणि प्रत्येकाला टॉस हारतो आम्ही. आज पहिल्यांदा जिंकलोय. तर चांगलं म्हणजे बॉलिंग चांगली करू. एक त्यांना 50-60 पर्यंत आमचं टार्गेट थांबवणं, परंतु त्यांची टीम पण खूप चांगली आहे तर आम्हाला आमचा बेस्ट द्यावा लागेल. कोणकोणते गोलंदाज आहे स्क्वॉडमध्ये कमीत कमी धावांवरती रोखून ठेवू शकतात? अजय आहे. ॲक्च्युली अजय मागच्या वर्षी त्यांच्याच स्क्वॉडमध्ये होता आणि आता यावर्षी ऑप्शनला आम्ही त्याला आमच्याकडे ओढला आहे. तर अजय असेल, त्यानंतर आमचा सुदर्शन असेल, सुमित भांबरे, त्यानंतर प्लस आमचे आणखीन एक 2 ते 3 असे थोडे सरप्राईज बॉलर आहेत. तर ते मॅचमध्ये मजा येणार आहे. मुन्नासुद्धा खूप चांगली बॉलिंग टाकतोय. बघूया काय होतंय. थोडासा वेगळा प्रश्न विचारेन सर. एक आयोजक म्हणून 8 वर्षामध्ये अगदी आपण पाहतोय 14 पर्व या क्रिकेटच्या स्पर्धेचे संपन्न होत आहेत. या वर्षाची तयारी कशी आहे आणि या येणाऱ्या दिवसामध्ये काय काय पाहायला मिळेल प्रहार प्रीमियर लीग मध्ये? अर्थातच मागच्या सीझनपेक्षा सुद्धा यावेळेला जास्त जरा चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तर थोडंसं IPL फॉर्मॅटनुसार काही डगआउटची डिझाईन असेल किंवा आणखीन इतर काही इतर तुम्ही जे सगळे बॅनर्स आणि काही हे बघताय, पब्लिक गॅलरी बघताय, तर आपण त्यानुसार काय करतोय, एक थोडं वेगळ्या पद्धतीने सगळं इव्हेंट देण्याचा प्रयत्न करतोय आणि एक थोडं प्रोफेशनल लेवल. आणि उद्यापासून आता ऑल इंडिया ओपन स्टार्ट होतंय. ऑल इंडिया ओपनमध्ये आता ऑलमोस्ट एक पहिल्यांदाच झालं की 20 टीम झाल्यात आणि 24 टीम आल्या होत्या. आम्ही 4 कॅन्सल केल्या आणि 20 टीममध्ये आम्ही 5 हाफ तयार केलेत आणि उद्यापासून कारण त्यांचा आणखीन एक हाफ वाढवला असता तर मुलांच्या मॅचेस कमी झाल्या असत्या. पण पहिला प्रिफरन्स मुलांना मी दिलाय आणि मुलांच्या मॅचेस आम्ही आहे तितकाच ठेवला, त्यात काही कमी नाही केलं आणि ओपनचा हाफ एक वाढवलाय. वा, क्या बात आहे. का खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता फलंदाजी करायची आहे तुम्हाला. पन्हाळा रायडर्स टीम आहे, काय प्रयत्न असेल? 7 ओव्हरच्या मॅचेस आहे, किती टार्गेट सेट केले जाईल? टार्गेट आमचं 80-90 रनाचं असेल. तसं सरांच्या टीममध्ये बॉलर चांगले आहे, त्यातला आमचाच एक बॉलर आहे अजय सुतार. त्यामुळे आम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करू. 80-90 धावांचा मजल मारण्याचा प्रयत्न करू आणि आमची बॉलिंग पण आम्ही ते चांगली व्यवस्थित टाकून सगळ्यांना हे करत. शेवटचा एकच प्रश्न असेल, मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, की या सातत्यानं स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी देखील प्रहार प्रीमियर लीगनं एक चांगलं व्यासपीठ आदरणीय सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून उपलब्ध होताना पाहायला मिळत आहे. 14वं पर्व आहे. एकंदरीत आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल काय सांगसान? आता गेले 14 सीझन आम्ही खेळतोय. खरंच सरांचं जेवढं धन्यवाद द्यावं तेवढं खूप कमी आहे. कारण एवढं प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन असतंय.
काल आम्ही होतो तयारीला, असं वाटलं मागच्यापेक्षा अजून काहीतरी एक्स्ट्रा आहे आणि ग्राउंडचा लुक पाहता एकदम अशी एवढी मजा येते ना, असं वाटतं कधी PPL आमची येते. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या ठिकाणी या शिवनेरी पलटण टॉस जिंकला आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आपल्या समवेत जोडले जात आहेत सलीमभाई शेख. या सर, आपलं असेल हार्दिक स्वागत. बहुत अच्छे गेंद, स्वागत आप सबका है. आप देखिए खूबसूरत ये मैदान है, प्रहार प्रीमियर लीग आप देख रहे हैं, सीजन 14वां. कहते हैं ऐसी ये टूर्नामेंट है कि साल में दोबारा आती है. वो कहते हैं कि एक बेहतर काम अक्सर हमेशा करते हैं. आप सभी को प्यार भरा नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, सत श्री अकाल, जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ. आप सभी का स्वागत है. 4 गेंदे 4 रन. आप देखिए शिवांश के साथ में प्रकाश सर, जिनका अगर देखिए तो कल अगर देखिए परसों बर्थडे मनाया गया, उनके साथ में सचिन जी ढवले सर. वो बहुत अच्छी लेंथ गेंद है, पूरी तरह से अस्त व्यस्त हुई है गेंद. बल्लेबाज अगर ये क्रॉस बैट खेलना चाहते थे, पैरों का मूवमेंट थोड़ा सा नजर आया नहीं है. बिल्कुल डॉट गेंद यहाँ पर आई है. डॉट गेंद के साथ में इस कहानी अगर देखिए तो बात करेंगे तो बहुत अच्छी गेंदबाजी अब तक ये रही है सुनील की. सुनील गोरड़ एज अ गेम चेंजर है. सामने देखिए तो अश्विन कुमकर, ये स्टडी करने वाले खिलाड़ियों में सबसे बेस्ट, सबसे आला मर्तबा खिलाड़ी, गेम चेंजर खिलाड़ी है ये. सबकी नजर इस अश्विन कुमकर के ऊपर. अंदर आती हुई गेंद, सम्मान दिया है. क्रिकेट इसी का नाम है, अच्छी गेंद को सम्मान दीजिए, खराब गेंद का इंतजार कर लीजिए. कहते ना कि आप है ना दूसरे को सम्मान दीजिए, आपको सम्मान मिल जाएगा. कहते विकेट पे रहना है तो आप रुक लीजिए. द मोस्ट वेलकम शिवांश. कहते ना ये है ना सबसे फास्ट, अगर देखिए सबसे चुलबुला खिलाड़ी पिछले सीजन में देखा. जिस तरह से उसकी एनर्जी, जिस तरह से उसकी फिटनेस, सब देखा हमने पिछले सीजन में. अब देखिए तो मैदान खूबसूरत है. ये मैदान की टूर्नामेंट है ना सचिन जी ढवले, हमेशा एक अलग अलग फॉर्मेट लाते हैं. और इस साल अगर देखिए तो 800 से ज्यादा खिलाड़ी खेलेंगे जो कि स्टडी करने वाले. एक कहते हैं कि मानसिक तौर पे ध्यान रहता है, एक निर्भर रहता है. वहां से हटके थोड़ा सा अलग रणनीति उनके लिए, थोड़ा सा फ्रेशनेस लाना चाहते हैं. और ये है ना एकमात्र ऐसी टूर्नामेंट है टेनिस क्रिकेट वर्ल्ड की मैं बात कर रहा हूँ कि सचिन जी ढवले आयोजित ये टूर्नामेंट. हाथ से छूटी गेंद, इट्स नो बॉल्स कॉल. अंपायर नो बॉल का कॉल देते वेस्ट साइड. अब आने वाली गेंद रहेगी फ्री हिट. कितना मौका मिलेगा, अब बड़ा लाइसेंस दिया जाएगा कि आप बड़ा शॉट के लिए. आसान नहीं होता कि जब आप नॉन रेगुलर रहते हैं और बार बार आप खेलते नहीं है. लेकिन कहते ना जब आता है तो शुरुआत आप करते हैं कि अच्छा हो जाए फील. 4 रन. अब देखिए कहानी कदम एक के बाद में ओहो फुल टॉस गेंद. ये नहीं डालना है फुल टॉस गेंद. फुल टॉस गेंद तो हवाई यान के लिए भेजा इस गेंद को. 6 रन. छोड़ दीजिए. देखिए तो जिस तरह से ना फुल टॉस गेंद है, अगर देखिए तो गेंदबाजी में अमोल, और अमोल के ऊपर है ना पहला अगर देखिए तो जिस तरह से बीमन नो डाला, उसके बाद में फुल टॉस गेंद, वो कहीं ना कहीं दिशा से जूझते नजर आ रहे हैं. और जबरदस्त यहाँ पर प्रहार करते हुए, क्योंकि प्रहार टूर्नामेंट है. फुल टॉस गेंद मतलब है ना प्रहार को एक बड़ी मेजबानी आप देंगे. ये लंबा छक्का यहाँ पर गया स्क्वायर लेग में, वो बड़ी दिलकश अंदाज में यहाँ पर खींचा है कमाल का छक्का. शंतनु 11 रन लगे बोर्ड के ऊपर. 89 रनों का टारगेट सेट है. रिक्वायर्ड रन रेट 11.66 के औसत से चाहिए. एक और मतवा स्क्वायर लेग में जबरदस्त, एक और मतवा फाइल लेग के क्षेत्र में निकल गई गेंद. पहले ताकत, उसके बाद में नजाकत. एक गेयर चेंज किया संतोनू ने, कमाल का शॉट. 4 रन.
क्या बात है। कहते हैं कि पहले ओवर में रनों के लिए संघर्ष करना पड़ा अश्विन को, लेकिन शंतनु कह रहे कि ना भाई मैं वो अलग, मैं खिलाड़ी अलग है। और देखिए लेंथ, अगर देखिए गेंद, अगर देखिए पैरों पे गेंद डालेंगे तो वहां पर गलती होती है, इसीलिए कहते हैं पैरों पे गेंद नहीं डालने का बाबा, पैरों पे गेंद डालेंगे तो शहर के लिए देखने का। ये देखिए एक्शन रिप्ले जिस तरह से प्रथम स्पोर्ट्स के माध्यम से देखिए हमारे कैमरामैन ने पकड़ा ये कारवा, बहुत अच्छी गेंद तो डाली नहीं थी, पैरों पे गेंद बना के शॉट, अच्छा चौका खेला है। 15 रन लगे बोर्ड के ऊपर। स्टेप आउट होके खबर के क्षेत्र में क्या हुआ यहाँ पर, कुछ अगर देखिए अंपायर की तरफ देख रहे हैं, लेकिन अंपायर की सॉफ्ट सिग्नल इज ओयूटी आउट। बेहतर कैच को अंजाम दिया है। वीरू ने कैच पकड़ा है, शायद देखिए कैच जरूर पकड़ा है। उसके बाद में कहते हैं फुलर लेट गेंद थी, थोड़ा सा ना कवर के ऊपर से खेलना चाहते थे, थ्रू द कवर वाला कहानी था, लेकिन बहुत जल्दी कि आपने फील्डर को पिक किया, थोड़ा सा इधर उधर होता बेहतर इस शॉट को नजारा हम सबको देखने मिलता। लेकिन विकेट, बहुत बड़ी विकेट, शंतु ने अलग टच में नजर आ रहे थे, लेकिन आउट ऑफ टच चले जाएंगे अपने डगआउट में। ये वो कैच जिस तरह से वीरू ने अपने ना दाहिने की तरफ उड़ के वो नजरें जमाए रखी, उसके बाद में बहुत अच्छा कैच को अंजाम दिया और पहली सफलता मिलती हुई अमोल को, विकेट। हाँ देखिए प्रहार प्रीमियर लीग मतलब यही ना कि सब खिलाड़ियों के लिए अलग व्यासपीठ के लिए सबको देखने के मौका। ये मैदान भी खूबसूरत है, मैदान की अगर देखिए हरी भरी घास भी उसको और खूबसूरती बनाती है, लेकिन स्टैंड की तरफ नजर डालेंगे तो आरसीबी फैंस के लिए विराट कोहली स्टैंड, और उसके बाद में रोहित शर्मा स्टैंड, एमआई फैंस के साथ में अगर देखिए तो जिस तरह से चर्चे हैं, ये दोनों स्टैंड में बैठने वाले अपने अपने को आपको लकी समझेंगे। 15 के ऊपर पहली सफलता मिली है गेंदबाज अमोल को। न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए मैदान में शुभम घवारे, ये नाम शुभ है, शुभ संकेत है, ऐसे वक्त में है कि बहुत जल्दी विकेट गिरे हैं। पैरों पे गेंद, बहुत बड़ी अपील जरूर हुई है, लेकिन डाउन द लेग है। बॉस अगर देखिए तो अंपायरिंग क्षेत्र में एक बहुत अच्छी अंपायरिंग करते नजर आते हैं अजय सर, उनके साथ में देखिए तो अक्षय, एक यंग टैलेंटेड अंपायर, ये दोनों की जोड़ी भी अगर देखिए खास नजर आ रही है। उस तरह से कॉमेंट्री बॉक्स की अगर बात करेंगे तो मराठी का एक मीठी आवाज शैलेश निवंगोने सर की, उसके साथ में अलंकार शब्दों के जादूगर नरेश ढोमे सर, सरपंच जी और प्रवीण जी गायकवाड़ जी, ये पारनेर का पहाड़ी आवाज है। आप तीनों का भी स्वागत हम करते हैं इस प्रहार प्रीमियर लीग के माध्यम से। 15 पे 1 लॉफ्टेड शॉट खबर के ऊपर से थ्रू द खबर, इनक्रेडिबल छक्का, क्या बात है। एक बार नहीं है, दो बार नहीं है, बार बार देखिए इस शॉट को, क्योंकि इतना अनमोल खेला है इस शॉट। 6 रन। एक्शन रिप्ले में देखिए ओवर पिच गेंद थी, इसको लॉफ्ट सेट इनसाइड आउट थ्रू द कवर, कवर के ऊपर से कमाल का छक्का यहाँ पर अर्जित करते हुए। कहते हैं ना वो शॉट खेलने के बाद में अपने आप को एक अलग प्रचिति दी है। 21 पे 1 इस बार देखिए तो ऑन साइड के क्षेत्र में खेलना चाहते थे, बड़ा के शॉट खेलना चाहते थे, ऑफ स्टंप को कवर किया, उसके बाद में एक अच्छी लेंथ गेंदबाजी, थोड़ा सा लेंथ के गेंद को लंबाई को कम की, बहुत अच्छी गेंद डाली यहाँ पर, एक अच्छी गेंद के साथ में समाप्त किए इस ओवर को। 21 लगे बोर्ड के ऊपर, 2 के बाद में फिलहाल जाएंगे 89 रन का टारगेट सेट किया था, टारगेट है, लेकिन 2 के बाद में 21, 1 विकेट के नुकसान पे टीम लोहगढ़ सुपर जायंट्स करने के लिए फिलहाल अगर देखिए तो थोड़ा सा टेप बॉल का इस्तेमाल है। पहली मरतबा देखिए तो प्रहार चषक में अंदर, प्रहार प्रीमियर लीग के अंदर वो टेप बॉल का इस्तेमाल किया है। ये टेप बॉल में थोड़ा सा खासियत लगती है, टेप बॉल में थोड़ा सा है ना, हमने देखा है कि अभिषेक दलहौर को रोते हुए भी देखा है एक ओवर में, वो कहते हैं बाद में ना इसके खास गेंदबाज बने, फिर जगत सरकार आईएसपीएल के फॉर्मेट में देखा हमने, फिर उसके अंदर देखिए रजत मुंडे को देखा हमने, लेकिन कहीं ना कहीं अगर देखिए तो ये खिलाड़ी के अब चर्चे रहेंगे। ये टेप बॉल का और गेंदबाजी में सामने देखिए तो अश्विन, कुमकर, समल के, इनको भी खेलना पड़ेगा क्योंकि गेंद है ना स्विंग करती है गेंद। सुयोग, ओहो उठता हुआ गेंद, पहले देखिए तो एक सटीक टप्पा है, लाइनर लेन टप्पा बहुत अच्छा है, आसान नहीं है वो। अभी मेहनत सुयोग देख रहे कि इतना बेहतर गेंद कैसे डाला मैंने,
एक अच्छी अच्छी रणनीति यहाँ पर है, क्योंकि देखिए सचिन जी धवे सर अगर इनकी अगर बात करेंगे, एक फाउंडेशन चलती है, वो कहते हैं ना कि पूरे महाराष्ट्र में मशहूर है और पूरे महाराष्ट्र में चर्चे भी हैं। उसी के साथ में कहते हैं कि मेरे स्टूडेंट अगर देखिए जो खेलते हैं, जो सीख रहे हैं, इनके लिए टेप बॉल नया ना हो, इनके लिए भी पुराना हो, इसीलिए कहते हैं टेप बॉल का भी यहाँ पर आयोजन किया है। सलाम है सचिन सर आपके हर वो चुनौती के लिए। पटकी भी गेंद ऑफ यहाँ पर देखिए तो स्क्वायर कट यहाँ पर करते हुए और डीप बैकवर्ड पोजीशन में खिलाड़ी मौजूद है। आराम के साथ में 2 रन यहाँ पर आसानी के साथ में लेते हुए मजा आएगा इस मैच में, क्योंकि ये टेप बॉल में अगर देखिए सही तरह से अगर खेलते नजर आएंगे तो शायद है ना 24 पे ये मुकाबले की अगर बात करेंगे तो दोनों टीमें ताकतवर है। सुयोग रासाल की अगर बात करेंगे तो 2 गेंदें डाले टेप बॉल की, एक भी अतिरिक्त रन अब तक दिया नहीं है, सफल है। जब पहले मतलब ISPL के अंदर टेप बॉल आया था तो वहां पर सबकी धड़कनें तेज हो गई थी, बड़े बड़े वो कहते हैं तुर्रम वहां पर फेल हुए थे। ना 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 ये थोड़ा सा है ना वो अल्टी पल्टी खेलना चाहते थे। मेरे हिसाब से मैं अक्सर कहता हूँ, कहते ना स्वच्छ भारत समिति के थोड़ा सा सदस्य बनना चाहते थे ये खिलाड़ी, लेकिन यहां से अगर देखिए तो पूरी तरह से अस्त व्यस्त लेंथ गेंद और पूरी तरह से मिस हुए। डॉट गेंद यहां पर आई है, डॉट गेंद के साथ में 24 पे 1, तीसरा ओवर प्रगति में। इस बार अंदर आती हुई गेंद, वाह क्या बात है सुयोग, नाम में योग है, योगा योग आपके है कि पहला टेप बॉल के प्रयोग प्रहार में और दूसरी मैच में आपके हाथों में पहली टेप बॉल की ओर आई है। इससे लकी क्या होंगे आप। और देखिए आपने बेहतर गेंदबाजी की है, लेंथ गेंदबाजी कर रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं और उसके बाद में ना कि एक लेंथ एक टप्पा आपको मिल गया है, तो शायद ये चुनौती है यहाँ पर बल्लेबाज शुभम गंवाने के लिए। इनक्रेडिबल एक छक्का जरूर लगाया, लेकिन टेप बॉल आसानी है उस तरह से खेलने के लिए। 24 पे 1। ओह थोड़ा सा उठता हुआ गेंद शरीर के बिल्कुल नजदीक से आके है ना बैकफुट में गए और नजदीक से खेला और शॉट है और थर्ड स्लिप में जो कि एक अच्छी फील्ड करते नजर आ रहे हैं। उसी के साथ में मिलेगा सिंगल, सिंगल के साथ में स्ट्राइक रोटेट करेंगे। 25 पे 1 फिलहाल ये मुकाबला। अब रिक्वायर्ड रन रेट की बात करें थोड़ा सा बढ़ रहा है, 12.96 के औसत से अब यहाँ से रन आपको बनाना है। अगर देखिए तो 11 इस टूर्नामेंट की अगर बात करें तो 11 छक्के 13 चौके अब तक, तो जितने चौके लगे उतने छक्के लगे इस मैदान में। क्या बात है, ये खेलूं या छोड़ू इसी चक्कर में ना थोड़ा सा वो खेल बैठे हैं। वो गलती हुई है यहाँ पर, एक बार नहीं है 2 बार गलती है और शायद यहाँ पर 2 रन मिल जाएंगे। भाग्यशाली रहे कि गेंद निकल गई नहीं है 4 रनों के लिए, वरना थोड़ा सा गलती है। क्रिकेट के मैदान में मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट के मैदान में फंबल हो तो चल जाएगा, जिंदगी के मैदान में अपने आप को फंबल मत होने देना। 2 रन मिलेंगे। ये थोड़ा सा हाईलाइट आपके स्क्रीन के सामने, जिस तरह से शॉट खेले वो फुल टॉस वाला छक्का, उसके बाद में ये फिर से बार बना के फाइन लेग में चौका, 6 के बाद में 4 आया था ये शंतनु के बल्ले से, उसके बाद में शंतनु की विकेट और ये वो शॉट था गंवाने का जो कि इनक्रेडिबल शॉट नजर आया था। ये नन्ही से हाईलाइट अब देखिए तो प्रहार चषक के अगर देखिए प्रहार प्रीमियर लीग के प्रथम स्पोर्ट्स के माध्यम से देखिए प्रथम स्पोर्ट की भी अगर देखिए मैं कहूँगा तारीफ करूंगा, एक बेहतर क्वालिटी हमेशा रहती है। वो कहते हैं ना कि आप रिप्ले भी जिस तरह से चाहिए वो रिप्ले हाईलाइट देते हैं, उसके साथ में हर कैमरामैन अपना अपना काम करता है। वो कहते हैं ना ऐसी गलती नहीं है कि जहां पर वो कहते हैं नजदीकी और एक क्लियरिटी एक स्पष्टता प्रथम स्पोर्ट्स के माध्यम से हमने देखा है। इसके पहले भी लेदर के तो बहुत सारे करते हैं, लेकिन प्रहार जब आता है तो प्रथम जी मानो की अपनी हो जाती है। 27 रन 3 के बाद में सुनील गोरट 24 गेंदे 52 चाहिए मुकाबला जीतने के लिए। फिर से बार बैक टू बॉलर, अच्छा स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला जरूर है, खिलाड़ी मौजूद वहां पर थोड़ा सा हल्की सी मिस फील्डिंग एक लिया, दूसरे रन की चेष्टा कर रहे थे लेकिन मिलेगी मात्र एक सिंगल। बहुत जबरदस्त यहाँ पर रन भी पूरा करते हुए हैं। एक तरह की शुभम गंवाने, नाम शुभ है, एक अच्छा छक्का देखने मिला है। अश्विन थोड़ा सा बातचीत करें, ये मुकाबले की अगर बात करेंगे तो ये नफा थोड़ा मुकाबला है, 23 गेंदे 51 वाला मुकाबला है। प्रेशर रिलीजिंग यहाँ पर बहुत जरूरी है और गेंदबाजी ना अपना लाइन और लेंथ बेहतर गेंदबाजी, टप्पा एक अच्छा हो जिसके अंदर आपको काम कर दे, ये ताकत है सुनील गोरड में। इसके पहले मात्र 4 रन दिए थे पहले ओवर में।
दबाव है, दबाव स्पष्ट है। फील्डिंग की तब तक बात करते हैं, फ्लाई स्लीप, गली पॉइंट, इस तरह से क्षेत्र रक्षण, शॉर्ट फाइन में शॉर्ट स्क्वायर में खिलाड़ी हैं। उसके बाद में स्क्वायर लेग आप देखिए तो मिड विकेट और लॉन्ग ऑन में खिलाड़ी हैं। लॉन्ग ऑफ और डीप एक्स्ट्रा कवर, इस तरह से फील्ड पोजीशन है। थोड़ा सा ना बल्लेबाज को रूम देना नहीं चाहेंगे, क्योंकि सामने अश्विन कुमकर, वन ऑफ द बेस्ट बैटर ऑफ द गेंद ऊपर गई है, ज्यादा दूर नहीं है, खिलाड़ी खुद डाउन दी बॉल है, पकड़ लिया कैच। उसके बाद में एक बड़ी विकेट, बिग 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 ब्लो, अश्विन कुमकर बैक टू द पवेलियन। सुनील गोरोड को सफलता मिली है, व्हाट अ ग्रेट कैच। छोड़ दे। इस बार देखिए तो उंगलियां थोड़ी सी रोल की थी इस गेंद के ऊपर। उसके बाद ये नजरें जमा कर रखी, आखिरी दम तक नजरें जमाए रखी। उसके बाद में कैच पकड़ लिया, उसके बाद में वो जल्लोश करते हुए अनिकेत थोरात 28 रन 2 विकेट के नुकसान पे। जिस तरह से वो विकेट की बात रही, वो खबर के क्षेत्र में पकड़ लिया कैच। उसके बाद में वीरू का, और ये दूसरी विकेट जो आप अभी अभी गिरी है, एक बड़ी विकेट, द गेम चेंजर थे अश्विन कुमकर, एक बड़ी विकेट सुनील ने। ये दोनों विकेट है ना अपने अगर देखिए तो एक विकेट लिए है सुनील ने, दूसरी विकेट की अगर बात करेंगे एक बहुत अच्छी गेंदबाजी आप देखिए 1.2 बहुत अच्छी गेंदबाजी की है सुनील ने। अनिकेत थोरात लेफ्ट हैंड बैटर, फिर से बार थोड़ा सा मिस टाइम था, तो थोड़ा सा ना जान हलक में आई थी अनिकेत थोरात की। बल्ला तो बहुत तेज से घुमा था, लेकिन थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ गेंदबाजी थी, खड़े खड़े शॉट खेलना चाहते थे, बल्ले के ऊपर अच्छा तरह से कनेक्ट हुआ नहीं है। एक्शन रिप्ले में वक्त देखिए तो हुआ क्या है, जिस तरह से गेंद डाली है सुनील गोर ने, बहुत अच्छी गेंद डाली थी। बिल्कुल देखिए तो बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी गेंद, कनेक्शन इतना अच्छा हुआ नहीं है। 28 पे 2। वाओ, थोड़ा ना तेज गेंदबाज तेवर दिखाते हैं, और सुनील ये बेहतर गेंद डाली है। बिल्कुल देखिए अचंभित किया यहाँ पर बल्लेबाज अनिकेत थोरात को, तो थोड़ा सा सहमे सहमे से नजर आए शॉट खेलते हुए। क्या बेहतर गेंद डाली है सुनील, सारी वेरिएशन इस सुनील की गेंदबाजी में नजर आ रही है। वो कहते हैं गेंदबाज होना सर्वगुण संपन्न, तो संपन्न नजर आए। आप देखिए तो मिश्रण कर रहे, गेंद के ऊपर उंगलियां फेर रहे हैं, उसके साथ में शॉर्ट ऑफ लेंथ गेंदबाजी कर रहे हैं, थोड़ा सा नहीं है बहुत सारा मिश्रण करते नजर आ रहे हैं। इसीलिए सफलता की सीढ़ियां चलते हुए यहाँ पर सुनील गोर, कमाल की गेंदबाजी। 20 गेंदे 50 चाहिए मुकाबला जीतने के लिए लोहगढ़ सुपर जायंट्स के लिए। ये तोहफा दिया है फुल टॉस गेंद नहीं डालने का, फुल टॉस गेंद डालने का तो सीधा है ना रोहित शर्मा स्टैंड के अंदर भी देख लेने का, क्योंकि वहां पर पुल के मास्टर है। और ये बीच मैदान में कमाल का शॉट, 6 रन। अभी अभी तारीफ कर रहे थे, अभी तारीफ कर रहे थे कि आप बेहतर गेंदबाजी करते हैं। मुझे ऐसा लगता है सुनील गोरोड को तारीफ रास आई नहीं है, तो उन्होंने कहा कि मैं थोड़ा सा अलग करता हूं, थोड़ा सा और अलग करने के चक्कर में ये फुल टॉस दे बैठे। उसके बाद में अब दूसरी बात है कि वेस्ट हाइट के लिए भी चेक करें, वह ऑलरेडी छक्का है, और उसके बाद में अंपायर का, तीसरे अंपायर का कॉल आएगा वह हुआ क्या है। लेकिन अगर ये मैसिव अगर हिट आने के बावजूद अगर नो बॉल आता है, तो मैं कहता हूं कि जो आपने किया था इसके पहले सुनील जी, कहते हैं ना कि एक राय के ऊपर पानी फेर जाएगा, क्योंकि ये जरूरी था नहीं है। मेरे हिसाब से वेरिएशन चाहिए, लेकिन इतना नहीं है। आप लेंथ गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज को त्रस्त करा रहे हैं, वहां से अगर देखिए ये फुल टॉस गेंद डालना मेरे हिसाब से ये दिमाग के बाहर की बात है। तो थोड़ा सा वेरिएशन वेरिएशन नहीं करना चाहिए इतना जितना चाहते हैं। हमारे थर्ड अंपायर चेक कर रहे हैं वहां पर, अब फैसला आएगा आपके प्रथम स्पोर्ट लाइव के माध्यम से, फैसला आप सभी तक पहुंचा जाएगा। लेकिन प्रहार प्रीमियर लीग सीजन 14वां एक खास आज का दिन अगर देखिए तो खास होता हुआ। पहले देखिए स्टूडेंट जो कि स्पर्धा एग्जाम देने वाले जिस स्टूडेंट के लिए या 800 से ज्यादा स्टूडेंट है उनके लिए पहला अगर देखिए तो सत्र होता है। उसके बाद में ऑल इंडिया ओपन का हमने देखा है, ये बहुत अलग थलग टूर्नामेंट है, क्योंकि इस टूर्नामेंट के चर्चे पूरे टेनिस क्रिकेट विश्व में एकमात्र ऐसी टूर्नामेंट है जो साल में दोबारा होती है। वो कहते हैं कि जब जब आते हैं तो प्रभावित करते हैं, बेहतर करते हैं। कहते हैं आप कौन सी भी टूर्नामेंट लीजिए,
साल में एक होती है, लेकिन सचिन जी ढवले फाउंडेशन है ना, साल में 2 बार करते हैं, क्योंकि इसके पीछे ना एक सफल है, इसके पीछे एक सफलता है, एक महानता है, एक हर चीजों को पीछे छोड़ने का मादा रखते हैं। इसीलिए बेस्ट को बेस्टेस्ट करने के लिए हमेशा आगे बढ़ते हैं, और आगे बढ़ने वाला कभी पीछे मुड़ के देखता नहीं है। अभी है ना डिसीजन पेंडिंग है, ये आपके स्क्रीन के सामने थोड़ा सा आगे लंबा पैर निकाला, उसके बाद में खड़े खड़े शॉट खेला बेस्ट हाइट के लिए। हमारे थर्ड अंपायर बार बार चेक कर रहे हैं, उसके बाद में आपके रिजल्ट आपके सामने, अंपायर कॉल। हुआ क्या है इसका मतलब ये देखिए, थोड़ा सा गेंद डीप होती नजर आ रही है, जिसकी वजह से ये बच गए बाल बाल। मैसिव हिट मिलेगा, बस 6 रन। एक मतलब ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर है, लेट कट खेले, वहां पर थोड़ी सी हल्के से बेस फील्डिंग नजर आई है। 2/1 जिस तरह से वहां पर काम करते नजर आए हैं। 2 रन मिल जाएंगे एक मैसिव हिट के बाद में, एक दुक्का आया और 2 रन के साथ में कारवा आगे बढ़ता हुआ 37 रन। 4 की कहानी खत्म, 4 के बाद में 37, लॉस ऑफ 2 विकेट। यह मुकाबला फंस गया है, मुकाबला बदल गया है, कहानी बदल गई है, जज्बात बदल गई है। 4 के बाद में 37, रिक्वायर्ड रन 14 चाहिए। इसका मतलब है आने वाले गेंदे बाकी रहेंगे यहाँ से 24 और 18, और रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 18-42 चाहिए मुकाबला जीतने के लिए। ये खूबसूरत चौका छक्का अगर किया तो उसके बाद में ये वो फुल टॉस के ऊपर ये तीसरा छक्का इस इनिंग का। ये जिस तरह से मैसिव हिट इसी तरह से खेलना चाहिए। आप देखिए तो रनों की बात करें, 18 गेंदे शेष है मुकाबला जीतने के लिए। जर्सी नंबर 18 किंग कोहली के ना, वो लड़ता है, झगड़ता है, कहानी बनाता है, लेकिन ये 18 गेंदे और मुकाबला जीतने के लिए अभी भी 42 रन। 18 गेंदे 42 चाहिए। एक तरफ अनिकेत थोरात बल्लेबाजी मार्ग पे 2 गेंदे 1 पे, और शुभम गवाने 10 पे 18 बना के बल्लेबाजी कर रहे। नितिन गेंदबाजी मार्ग पे पहला ओवर डालने के लिए सामने अनिकेत, और थोड़ा सा फ्लाइट दिया था, ललचाया था कि बड़ा शॉट खेलिए, और डीप में प्रोटेक्शन जरूरी है, अच्छी फील्डिंग करते नजर आए। लेकिन कहीं ना कहीं अगर देखे तो पहली गेंद में थोड़ा सा मिश्रण नजर आए, वो थोड़ी सी अगर दिखे तो फ्लाइट दी थी गेंद को कि आइए आप बड़ा शॉट खेलिए, लेकिन नहीं, अच्छा शॉट की जरूर तैयार में, लेकिन अब ये रन लेना चाहते थे। ये अनिकेत है ना, थोड़ा सा चतुर है, चालाक है, रन लेना चाहते हैं, बाद में मना किया। अब यहां से देखिए 17 गेंदे 41 चाहिए मुकाबला जीतने के लिए। रन बॉल वाला मुकाबला अगर बात करेंगे तो थोड़ा सा रन जरूर ज्यादा है, प्रति ओवर 14 के औसत से रन चाहिए। एक आधा बड़ा हिट मैच के अंदर आप बने रहेंगे, लेकिन गेंदबाजी वाली टीम की अगर बात करेंगे तो एक आधा विकेट लेंगे तो मैच के अंदर आप दबाव डाल सकते हैं। वो विकेट शुभम क्यों, क्योंकि शुभम गवाने थोड़ा सा सेट हुए हैं। 10 गेंदे 18 पे बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद फिर से बाहर अवे फॉर बॉडी, शरीर से दूर खेला है, गली में वहां पर खिलाड़ी मौजूद है, निकल जाएगी गेंद, रुकने वाली नहीं है। ओहो हो अंतिम मोमेंट में फिर से बाल कारनामा अच्छा दिया है, एक अच्छी फील्डिंग को अंजाम दिया है, बहुत अच्छा काम किया है वहां पर डीप में, और अपनी टीम के लिए 2 रन बचाते हुए। क्या बेहतर है, क्योंकि देखिए पार्टनर का आपके भरोसा कितना बेहतर है वहां पर दिखाते हुए। गलती जरूर हुई थी, मिसफील्ड हुई थी, उसके बाद में आए 2 रन बचाए अपनी टीम के लिए। हर जो रन बचाएंगे वो दबाव आएगा लोहगढ़ सुपर जायंट्स के ऊपर। 14.63 के औसत से रन चाहिए, 40 पे 2, 39 चाहिए मुकाबला जीतने के लिए। 16 गेंदे 39, 2 गेंदे में आए मात्र 3। और ये शॉट अच्छा है, लॉन्ग ऑफ, हो अच्छी फील्डिंग, बेहतर फील्डिंग की है। ऐसी फील्डिंग है ना मैच के अंदर आपको लाएगी, दबाव डालेगी बल्लेबाजों के ऊपर। मैं बेस्ट शॉट जरूर खेल रहा हूं, लेकिन रन नहीं मिल रहे, तो शायद यहां पर दबाव आ जाएगा। एक सिंगल आया, 1-2-1 अब तक इस ओवर में। 41 पे 2, 38 चाहिए मुकाबला जीतने के लिए। 15 गेंदे 38 रन, 15 बॉल टू गो, 38-1 टू नीड लोहगढ़ सुपर जायंट्स। फिर से बार ये अच्छी है, ऑफ ड्राइव नजर आए, गैप थोड़ा सा मिल सकता तो अच्छा होता, लेकिन सिंगल फिर से बार कोशिश हो रही है अनिकेत की तरफ से कि बड़े शॉट के लिए जाए। लेकिन अब तक देखिए तो नितिन ने काफी लाजवाब गेंदबाजी की है। जब राइट और लेफ्ट के बैटर आते हैं तो गेंदबाजों के लिए इतना आसान होता नहीं है गेंदबाजी करना, लाइन और लेंथ करना, टप्पा रखना, लेकिन नितिन एक मजे हुए गेंदबाजों की तरह यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं। मैच बदल रहा है, कहानी बदल रही है। 4 गेंदों में अब तक रन दिए 5, 42 पे 2। और एक और मतलब इस बार देखिए फिर से बार
जबरदस्त गेंदबाजी हो रही है, फ्लाइट दे रहे, बेझिझक। और जिस तरह से फील्डिंग सेट की है ना आपने, देखिए डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में आपने फील्डर सेट किया है, आपने फ्लाइट दिया, और अगर देखिए तो शायद देखिए तो ओवर पिच गेंद नहीं गिरा रहे, बल्लेबाज के रडार से दूर रख रहे हैं, स्लॉट से दूर रख रहे हैं, ताकि बड़े शॉट ना आए। और अब तक अच्छा किया है, एक आधा बड़ा शॉट चाहिए अब बहुत जल्दी, क्योंकि मात्र 5 गेंदों में 6 रन दिए और मुकाबला अब धीरे धीरे 16 से आगे रन रेट पहुंच गए। एक और मतलब शॉट अच्छा है, लॉन्ग ऑफ लॉफ्टेड शॉट, ये भी अच्छी फील्डिंग है। एक और बेहतर हो गेंद डालिए, तालियां बजेगी, गूंज होगी। कमाल की गेंदबाजी, मात्र 7 रन दिए नितिन ने। मैच पूरी तरह से पकड़ में आया है, लेकिन अभी भी 12 गेंदें शेष और मुकाबला जीतने के लिए रन चाहिए 35। 12 गेंदें 35 वाला मुकाबला। ये मुकाबला ना हिस्सा से गेंदबाजी, बड़े शॉट चाहिए। जब तक बड़े शॉट आएंगे नहीं तब तक ये मैच आप जीतेंगे नहीं। और ज्यादा देर अगर होती है, अश्विन जी कुमकर जाके यही समझा रहे हैं भाई, अगर देखिए डिफेंस कभी कभी खेलेंगे तो मुश्किल में अपने आप को पाएंगे। ज्यादा है ना डिफेंस मत होना चाहिए, क्योंकि कभी कभी ना आक्रमण करना ही डिफेंस से बेहतर पर्याय होता है। लेकिन आप यहाँ पर थोड़ी सी गलती हो रही है। चलिए मैच स्पीड अप कर लीजिए, क्योंकि बीच मैदान में गया है पानी, क्या बदल जाएगी इस मैच की कहानी। हम थोड़ा सा डीजे मास्टर की तरफ भी जाएंगे, क्योंकि हमारे डीजे मास्टर को भी थोड़ा सा मौका देंगे। 12 गेंदें 35 चाहिए। 12 गेंदें 35 वाला मुकाबला। ये दबाव डाल रहे हैं, 55 नंबर जर्सी ने दबाव डाल रहे हैं। 11 गेंदें अब 35 चाहिए। ये मुकाबला बड़ा होता नजर आ रहा है। अनिकेत थोरात, बॉलर नेम बताइए। ए भैया, किशोर, गेंदबाजी में किशोर आए हैं। 11 गेंदें 35 वाला मुकाबला। ये मैच बदल रही है, कहानी बदल रही है। अनिकेत थोरात, नाम थोरात है, काम उससे भी बड़ा चाहिए। फिर से बात दबाव डाल रहे। किशोर जी कह रहे कि भाई आउट दीजिए, मैं थोड़ा सा हैरान जरूर है, लेकिन कहते लेग स्टंप मिस होती हुई, पूरा सा लेग स्टंप मिस होती हुई क्या अंपायर की तरफ यहाँ पर कन्वेंस करेंगे, लेकिन नहीं, ये कह रहे कि नहीं। क्या गजब की गेंदबाजी है। लेग बाइस ग्रुप से सिंगल। मुकाबला था कहा है, कोशिश नहीं की है लोहगढ़ सुपर जायंट्स ने। अश्विन कुमकर के विकेट जाने के बाद में मानो कि वो कहते हैं कि शरण सा आ गई है पूरी तरह से। टीम है ना दबाव के नीचे खेले। दबाव में बिखरने वाले इतिहास बनाते नहीं है, दबाव में निखरने वाले इतिहास बनाते हैं। आज निखरने का मौका आपके लिए। मैच है ना शुभम घमाने आपके लिए भी इंपॉर्टेंट बना है। 10 गेंदें 34 चाहिए। 10 बॉल टू गो, 34 रन टू विन। लॉफ्टेड शॉट, अच्छा शॉट है, गैप में भी है, लेकिन फील्डिंग बहुत ही कड़क है। कहते ना कि भेदना आसान नहीं है इस फील्डरों के। क्या आला स्तर की फील्डिंग है। इसकी वजह बस है ना सचिन जिधौड़े फाउंडेशन। इसकी वजह देखें तो प्रहार प्रीमियर लीग, साल में 2 बार खेलते हैं स्टूडेंट, इसीलिए इनका है ना खिलाड़ियों का स्तर बढ़ चुका है। फील्डिंग देखिए, जिस तरह से ऑल इंडिया ओपन खेलते हैं खिलाड़ी, व्यावसायिक जो खेलते हैं उसी तरह से फील्डिंग कर रहे हैं। लाजवाब। नहीं है, फिर से एक बार सिंगल। पूरी कोशिश हो रही है, लेकिन मात्र 3 छक्के देखने मिले, लेकिन उसके बाद में ना कोई बड़ा शॉट नजर आया। एकमात्र खिलाड़ी 14 गेंदे 23 गवाने थोड़ा सा स्ट्राइक कर रहे हैं। 8 गेंदे 32 चाहिए, मतलब है ना हर गेंद पे अब चौका चाहिए। हमारे 12th मैन जो है उनके चेहरे पे एक तरफ मुस्कान है, दूसरी तरफ से मुस्कान गायब हुई है। दूसरा ये 12th मैन कर रहे हैं, आप खेल क्या रहे हैं, कर क्या रहे हैं। थोड़ा सा 8 में 32। इस बार लॉफ्टेड शॉट, बल्ले के बीचों बीच, शायद ये शुभम गवाने कह रहे हैं। टाइगर अभी जिंदा है, कड़क शॉट, 6 रन। देखिए तो जरूरत मस्ट नीड है छक्का। यहाँ पर दबाव बन रहा था, दबाव को हटाने वाला अगर छक्का आता है तो फिर मैच ऑन हो जाएगी, क्योंकि मैच खत्म हुआ नहीं है। 8 गेंदों 32 वाला मुकाबला। अब 26 चाहिए, 7 गेंदे, 7 बॉल टू गो एंड 26 रन टू नीड। एक और मतलब आड़ा बल्ला, शायद गैप में क्या गैप मिलेगा। पहले ताकत, उसके बाद में नजाकत देखने मिली है। 2 गेंदों में 10 आए, अब गेंदे बाकी 6 और रन चाहिए 22।
चले चले मैच स्पीड अप कर लीजिए, बल्ला भी चेंज हो गया, समय बहुत लिया आपने, थोड़ा सा मैच स्पीड अप कर लीजिए, मैच स्पीड अप कर लीजिए। देखिए तो अब 6 गेंदे बाई चाहिए अनिकेत थोरात। इस बल्लेबाज को बहुत सारा क्या टाइम खत्म हुआ है, टाइम अगर खत्म होता है तो एक खिलाड़ी आपका अंदर लिया जाएगा, एक खिलाड़ी अंदर लिया जाएगा, हाथ से अगर देखिए तो एक खिलाड़ी अंदर लिया जाएगा। ये देखिए कभी कभी ये होता है कि आप है ना वो समय के साथ में चलते नहीं तो एक खिलाड़ी आपका अंदर लिया जाता है। ऐसी सिचुएशन में जहां कि आप 5 होना तो 22 रन चाहिए, तो ऐसे वक्त में बहुत क्रूशियल मोमेंट है दोनों टीमों के लिए। एक खिलाड़ी अंदर लिया गया है, टाइम बहुत जरूरी है, टाइम के लिए पक्के सचिन जी ढवले सर, और टाइम जरूरी है। 6 गेंदे रन चाहिए, 22, मैच ऑन। अनिकेत के सामने गेंदबाजी मार पे नितिन, फिर से बात नहीं, फिर बार बॉडी खेला है जरूर, पॉइंट क्यूब में पकड़ लिया कैच। विकेट नंबर 3 अनिकेत थोरात, बैक टू द पवेलियन। अनिकेत थोरात आप देखिए दावे पर बॉडी शेयर से बिल्कुल दूर से खेलने की कोशिश और पॉइंट में कोई गलती की नहीं है। कमाल का कैच पकड़ा, उसके बाद में विकेट आई और सफलता मिली है नितिन के नाम। बहुत जबरदस्त गेंदबाजी, एक्शन रिप्ले देखिए हुआ क्या है, ये देखिए तो शरीर से बिल्कुल दूर रखा, वाइड लाइन से गेंदबाजी करते हुए वहां पर पॉइंट में कोई गलती की नहीं है, ये पकड़ लिया कैच। विकेट नंबर 3 और कहीं ना कहीं अगर कहता 5 गेंदे 22 रन, शायद ये मैच की अगर बात करें न्यू बैटर है, दबाव जरूरी है। आनंद दहीवाल अगर देखिए तो ये बैटर नाम आनंद है, शायद कि 5 गेंदे 22 चाहिए मुकाबला जीतने के लिए, मैच शायद ये बना सकते हैं। आज का मौका आपको एक हीरो बनने का मौका मिलेगा, और शायद अगर ये काम करते हैं तो शायद फिर से बार आपके नाम के चर्चे हो सकते हैं। लेकिन सामने एक बेस्ट गेंदबाज नितिन, सामने आनंद, 5 गेंदे 22 चाहिए। 4 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, आपने के एक स्क्वायर लेग में, एक मिड विकेट में, एक लॉन्ग ऑन में और एक मात्र खिलाड़ी लॉन्ग ऑफ में, तो 4 खिलाड़ी बस बाहर रखे आपने। 5 गेंदे 22 वाला मुकाबला। फुल टॉस गेंद, लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑफ वाइडिश में आ गया छक्का। आनंद आए हैं दहीवाल जी, उसके साथ में डकआउट से सेट हो गया है 6 रन। थोड़ा सा यॉर्कर लैंड गेंदबाजी करना चाहते थे, नीचे रखना चाहते थे गेंद, लेकिन फुल टॉस गेंद डकआउट से सेट हो गया है आनंद दहीवाल। आज मौका इनके लिए हीरो बनने का। 4 गेंदे 16 वाला मुकाबला डीजे, 4 गेंदे 16, मैच बदल गई है फिर से बार। आनंद दहीवाल, ये डॉट गेंद है, रन लेना चाहते हैं, विकेट छोड़ना पड़ेगा, आप सैक्रिफाइड, थोड़ी सी रेस लगी है लेकिन OUT आउट विकेट। 3 गेंदे 16 चाहिए अब मुकाबला जीतने के लिए। आने के बाद में शायद लगा कि मौका बदल गया, लेकिन नहीं है। उसके बाद में लेंथ के ना गेंद की लंबाई को कम कर ली, उसके बाद में ये देखिए हुआ क्या है, वाइड लाइन से गेंदबाजी इस पल्ले के बीचों बीच में जरूर लगी नहीं है, तो सा ना अपने आप को रोका था यहाँ पर बल्लेबाज ने। उसके बाद में ये थोड़ा सा वाइडिश, उसके बाद में नितिन ने वो बचा हुआ काम पूरा किया। 3 गेंदे रन चाहिए 16। ये वो ट्रॉफीज आपके सामने, ये चमचमाती ट्रॉफीज है ना, ये अपनापन की अलग पहचान देती है। प्रहार प्रीमियर लीग सीजन 14 अभूतपूर्व काम करती है, हर साल दोबारा आती है, हर साल में बेहतर को बेहतरीन बनाना, और ये ट्रॉफी के लिए भिड़ा जा रही है जो आपके स्क्रीन के सामने ये ट्रॉफीज आप देख रहे हैं। 3 गेंदे 16, अब शुभम ने स्ट्राइक रखा है अपने पास, विकेट सैक्रिफाइड किया आनंद ने। 3 गेंदे 16, 2 छक्के 1 चौका, मैच ऑन हो सकती है। ओ आ गया चौका, शायद वो चौके की बात थी, चौका आ गया। अब 2 गेंदे रन चाहिए 12। पूरी तरह से मैच खत्म हुआ नहीं है। शुभम गवाने क्यों वो स्ट्राइक पे आना चाहते थे, वो दिल में थोड़ा सा हलचल थी, लेकिन इस बार देखिए तो थोड़ा सा गेंद की लंबाई कम थी और पहले आगे चले गए थे। उसके बाद में फॉलिंग स्विप करना चाहते थे, बल्ले का बीच तो हिस्सा लगा, उसके बाद में वो कहते हैं खुद गिरे, लेकिन टीम के स्कोर को गिरना देना नहीं चाहते। 2 गेंदे 12 चाहिए। आज मौका है शुभम को हीरो बनने का इस प्रहार प्रीमियर लीग के अंदर। पहला दिन 2 पे 12 चाहिए।
एक और बात लॉन्ग ऑफ ने पकड़ लिया क्या? शुभम गवा ने कोशिश कर ली थी, दबाव डाला था, विकेट। यहां से अगर देखिए तो जिस तरह से अगर बात करें दबाव में खेले एकमात्र ऐसा खिलाड़ी अगर बात करेंगे तो शुभम गवा ने एक फॉर्म में नजर आए, लेकिन साथ मिला नहीं है। अनिकेत थोरात की बल्लेबाजी चली नहीं है, बहुत सारे गेंदे खेले, एक भी बड़ा शॉट आया नहीं है। वो कहीं ना कहीं की फैक्टर है। अश्विन कुमकर के विकेट जाने के बाद में पूरी तरह से टीम है ना लोहगढ़ सुपर जायंट थोड़ा सा फिसल गई है। और अगर देखिए एकमात्र खिलाड़ी शुभम कोशिश कर रहे थे, लेकिन साथ मिला नहीं है। कहते हैं अपनों का सब साथ मिलता है तो सब कुछ अच्छा होता है। लेकिन अब है ना औपचारिक तबाही इस मैच की। आखिरी गेंद 12 चाहिए, लग रहा था कि 2 गेंदों में 2 छक्के आ जाएंगे, लेकिन आखिरी गेंद फुल टॉस की गेंद है, बल्ला हाथ में मुड़ गया है, लेकिन लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है। इसी के साथ में ये मुकाबला जीता है, ये मुकाबला जीता है टीम ने। वेल डन टीम। अजिंक्य तारा स्मैशर्स ने स्मैश दिया है। ये मुकाबले की अगर बात करें 10 रनों से मुकाबला जीता है। वेल डन टीम अजिंक्य तारा स्मैशर एंड हार्ड लक टीम लोहगढ़ सुपर जायंट्स 10 रनों से मुकाबला जीता है। और ये थोड़ा सा हल्की से मीटिंग में अगर देखिए तो दूसरी तरफ एक बड़ी बेहतर टीमें 2 खेलने के लिए तैयार हैं, और उनके हल्के से मीटिंग में वहां पर देखिए डगआउट में। लेकिन हुआ क्या है बीच मैदान में, जिस तरह से चर्चे की बात करें तो अनिकेत थोरात वहां पर है, तो शायद देखिए मैच किस तरह से गया और हाथ से निकल गया उसके चर्चे में। मैच समरी आपके सामने। अजिंक्य स्मैशर ने बनाया 7 ओवर में 78 78, जिसके अंदर नितिन ने बल्लेबाजी में अच्छा रंग दिखाया। 17 गेंदे 29 रन। रुपेश भोईर 6 में 10, गेंदबाजी में दीपक पिंपले 7 में 10, अनिल ने बनाया 8 में 10। और गेंदबाजी की बात करें शुभम गवा ने 2 विकेट लिए 19 रन खर्च किए। और वहां पर हर्षद ने अच्छी गेंदबाजी की थी, विकी वाघमोड़े इन्होंने अच्छी गेंदबाजी की, 1 विकेट उनके नाम। उसके बाद में लोहगढ़ सुपर जायंट की बात करें तो फिर से यहाँ पर बड़ा नाम आता है शुभम गवारी, 18 गेंदे 37। और शंतनु वालंस की बात करें एक अच्छा स्टार्ट मिला था, लेकिन वो वीरू का बेहतर कैच, आनंद दहीवाल एक बेहतर शॉट, उसके बाद में विकेट अनिकेत थोरात। ये मैं बात कर रहा था 9 गेंदों में 5 वाला ये मुकाबला। ये जो खेले अनिकेत थोरात बहुत धीमी इनकी पारी और 10 रनों से मुकाबला हारा है। ये शायद 9 में 15-16 रन बनाते तो शायद ये मैच अजिंक्य तारा स्मैशर से लोहगढ़ सुपर जायंट्स खींच सकते हैं। विकेट की बात करें नितिन